वर्षाची काढलेली सदा सुखी ठेवतात माझी विठू माऊली माझी गिफ्ट 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 मस्त गिफ्ट आहे गिफ्ट गिफ्ट पिशा पा पिशा पिशा हॅपी बर्थडे आई हॅपी बर्थडे वाव त्याच्या दुकानातली साडी आहे तीच आवडली होती का मला ते छेडावला रिश्ता तीच आवडली होती ना ही काही बापरे माझा फेवरेट कलर आहे विशूच्या ड्रेस सारखाच आहे इसको बोलते मॅचिंग मोड इसको बोलते आई बेटा तुझे हात तुझे पाय तुझे पोट दाखवू नको ते आहे ओके फ्रिशूचं बाळ बघा त्याला बेल्ट पण लावून मागितला त्याला ड्रेस पण घालून मागितला आता हा ना फ्रिशूचा ड्रेस आहे ते पहा काय आहे देश तुझं बाळ आहे का ते हॅलो माय यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार मी सुद्धा खूप मजेत आहे मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते खरं तर आज ब्लॉग शूट करायचं वगैरे असं काहीच प्लॅनिंग नव्हतं पण मी प्रिशूसाठी काही गोष्टी मागवलेल्या आहेत आणि मला अजिबात दम निघत नव्हता ते तुमच्याबरोबर शेअर करायला सो म्हटलं चला ते करते कारण घरी गेल्यानंतर प्रिशूच्या मस्तीमध्ये मग ब्लॉगचं काही सांगणंही होत नाही आणि काहीच नाही प्रिशू आता खूप नवीन नवीन ॲक्टिव्हिटी करायला लागलेली आहे आणि ती आत्ता 1.5 वर्षाची आहे म्हणजे 19 महिन्याची आहे ती आणि तिचा ग्रास्पिंग पॉवर वगैरे तिचाच काय या एजमध्ये सर्वच मुलांचा ग्रास्पिंग पॉवर खूप छान असतो आणि आज तर असं झालं की तिने मला घरातल्या सर्व वस्तू सांगितल्या म्हणजे मी जर विचारलं ना प्रिशू हे कुठे आहे ते कुठे आहे ते सगळं सांगितलं आणि मी शॉकच झाली म्हटलं आई हिला सगळ्या गोष्टी कळायला लागल्यात आता आई बोलली हे तिचं 4-5 दिवसापासून सुरू आहे तुला आत्ता कळतंय आणि मी म्हणजे माझं असं झालं की यार मला तेच नव्हतं होऊ द्यायचं मला तिचं पूर्ण सगळ्या गोष्टी शिकणं वगैरे ह्या सर्व गोष्टी मिस नव्हत्या करायच्या पण असं ते होत आहे तर त्याला काही इलाज नाही आहे तर मग मी डिसाईड केलं की तसं मी आधीच म्हणजे एखाद्या आठवड्याआधी 1-2 आठवड्याआधीच मी अंगणवाडीमध्ये गेलेली आणि तिथे मी मॅडमला त्या विचारलं की आमचा विचार आहे प्रिशूला 1-2 तासासाठी इथे पाठवायला नाव नोंदणीचं तर झालं नाही पण म्हटलं पाठवायला तर त्या बोलल्या की 2-2.5 वर्षाचं लागतं तोपर्यंत नाही पाठवू शकत आणि प्रिशूसाठी श्रेयाने एक मागे चार्ट आणला होता त्याच्यामध्ये ABCDचं होतं आणि काही वस्तू होत्या सो तिला एकदा सांगितलं ना की तिला ते कुठेही दिसो तिला ते बरोबर सांगता येत होतं आणि क्लिअर तर बोलता येत नाही पण तिला ते सांगता येत होतं तिला वस्तूंची ओळख होत होती मग मी विचार केला होता की चला ठीक आहे आपण म्हणजे थोडं सोशल होईल मला तिला प्रीस्कूलमध्ये तसंही टाकायचंच आहे मग मी विचार केला होता की ठीक आहे चला थोडं सोशल होते बाळ आणि शाळेत टाकायच्या वेळेस मग असं होत नाही की त्यांचं ते रडणं पडणं किंवा आत्ता ज्या गोष्टी त्यांचा ग्रास्पिंग पॉवर आत्ता जेवढा छान असतो ना तेवढा केव्हाच राहत नाही असं मला वाटतं सो मग मी तिच्यासाठी आज काही चार्ट ऑर्डर केले जसं मला ती समजलं की ती आता म्हणजे खूप फास्ट गोष्टी शिकायला लागली आहे मग मी तिच्यासाठी प्रीस्कूलचे काही चार्ट्स ऑर्डर केले सध्या तर प्रीस्कूलमध्ये नाही टाकू शकत पण म्हटलं चल ठीक आहे मी आता चार्ट तिच्यासाठी घेते आणि ते 3 चार्ट मी तिच्यासाठी ऑर्डर केलेले आहे कुठले आहे काय आहे म्हणजे बुक्स आहेत त्या प्रीस्कूलच्या ते मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेल पण मला दम निघत नव्हता आणि मला हे सुद्धा सांगायचं होतं की खरंच म्हणजे आतापर्यंत ऐकत आलो आहे आपण की मुली फार पटापट मोठ्या होतात लहानपणापासून आईबाबांचं ऐकत आले आहे आणि मला ते आत्ता जाणवतं आहे मला मुलगी असताना की खरंच यार मुली किती पटापट मोठ्या होतात प्रिशूचं असं मला आत्ता आठवतं की ती नुकतीच चालायला लागली होती नुकतीच बोलायला लागली होती आणि असं होतं आहे आता की किती पटापट गोष्टी शिकती आहे सो माझं असं होतं की चला ठीक आहे तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते तिच्या आजच्या सर्व नवीन ॲक्टिव्हिटी ज्या मला समजलेल्या आहेत रिसेंटली तर चला व्हिडिओला असंच कनेक्ट राहा आणि तुम्हाला बाकी लास्ट मी शेअर केलेले ब्लॉग्स कसे वाटले ते सुद्धा मला नक्की सांगा आणि हा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो मी घरी आली आणि हीच ती टी शर्टची मी धुलीवंदनच्या दिवशी घातलेली आणि मस्त याचा पूर्ण कलर निघाला आहे आता मी तुम्हाला प्रिशूचं जे बोलली होती ना ते प्रिशूची ॲक्टिव्हिटी दाखवते कॅमेरा सुरू केल्यानंतर तर ती गुण करत नाही पण बघूया आता कसं काय होतं तर प्रिशूला आणते सध्या ती बाबाच्या मागे आली प्रिशू शोना इकडे ये कुठे आहे
टीव्ही, फॅन आणि दार कुठे? दार दार ते आहे. आणि टेबल, पलंग, हा. त्या तुझी खुर्ची, ही तुझी खुर्ची. तुझे डोळे कुठे? हा. तुझं नाक, गाल तुझे, तुझे कान, तुझे टकलू, तुझे हात, तुझे पाय, तुझं पोट. दाखवू नको, ते आहे पोट. ओके ओके. आणि आणि काय विचारू? जीभ, तुझे दात, दात कसे घासायचे? असे घासायचे. तुझे केस, केस तुझे, अच्छा ते आहे का? तुझे डोकं झालं? कुठला? माझे सोनूला कुठे आहे? माझे छकुलं कुठे आहे? हो, फटाका फुटला, बाहेर फटाके वाजत आहे. माझे सोनूला कुठे आहे सांग? तेव्हा ती आता फटाक्याच्या मागे जात आहे. बघितलं तुम्ही, प्रिशू बरोबर सांगते. टेबल विचारला तर बघा, टेबल तिकडे आहे, तिने बरोबर तिकडे सांगितलं. टीव्ही इकडे आहे, टीव्ही पण सांगितली. फ्रीज पण सांगितली, दार पण सांगितली, तिची खुर्ची पण सांगितली. अशा तिला एक एक वस्तू सांगताय. त्याशिवाय अवयवांची ओळख तर मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं. ती कशी शिकली माहिती पण नाही. कसं करते आई? कशी करते आई व्हिडिओमध्ये? अशी करते. कशी करते आई व्हिडिओमध्ये? श्रेया. कोण आहे श्रेया? मावशीचं नाव काय आहे तुझ्या? काय आहे तुझ्या मावशीचं नाव? श्रेया. काय आहे तुझ्या मावशीचं नाव? तिला बरोबर तिच्या मावशीचं नाव माहिती आहे, श्रेया. श्रेया म्हणायचं का? मावशी नाही म्हणतायत? नाही म्हणतायत? मावशी म्हण, मावशी म्हण. हो, फटाके फुटत आहे ते ठीक आहे. मावशी म्हण. असा प्रिशूचा नवीन नवीन ॲक्टिव्हिटी आहे. श्रेयाला अजिबात मावशी म्हणत नाही. तिला मावशी म्हणता येते पण ती श्रेयाच म्हणते. हो ना? बाळ, हे माझं बाळ आहे. असं आहे. चला आता आम्हाला जेवण वगैरे करायचं आहे. माझा बड्डे आहे 14 मार्चला आणि श्रेयाचं काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे. तिचा मी शॉपमध्ये असतानाच मला कॉल आला होता की दीदी मला तुला लवकरात लवकर गिफ्ट द्यायचं आहे. कारण बड्डेच्या दिवशीचं आमचं काही नक्की नाही. अशीच दिवसभर बरोबर सुरू असते. सो बघूया आता. तिला मी बोलली तर आहे की तू थोडं थांबून जा, बड्डेला वेळ आहे. वेळ म्हणजे आजचा मंगळवार आहे आणि माझा बड्डे आहे शनिवारला. काय म्हणते तू मला? सो माझा बड्डे आहे शनिवारला. तिला म्हटलं तू थोडी थांबून जा आणि बड्डेच्या एक दिवस आधी दिलं तरी चालेल, कारण बड्डेचा आमचा वेगळा असा प्लॅन आहे. पण ती काही ऐकत नाही. आता बघूया. ती बोलली की काहीतरी सरप्राईज आहे. सो बघूया कसं काय होतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. प्रिशूचं बाळ बघा, त्याला बेल्ट पण लावून मागितला, त्याला ड्रेस पण घालून मागितला. आता हा ना प्रिशूचा ड्रेस आहे. ते पहा काय आहे. देश, तुझं बाळ आहे का ते? पिशू कोण आहे ते? बाळ आहे तुझं? बाळाला जेवायला देशो ना? देश घातलं बाळानी. पिशूचं बाळ आहे. काल रात्री जबरदस्तीने तिने त्याला कपडे पण घालून मागितले. आणि हा तुझा ड्रेस आहे, हा प्रिशूचा ड्रेस आहे जो आत्याने आणला होता फर्स्ट टाईम. आम्हाला हा ड्रेस एवढा जास्त आवडला की तो ड्रेस टाकायची इच्छा होत नाही आहे. सो आम्ही तो तिच्या बाळाला घातला. आणि प्रिशूचंही असं होतं की बाळाला ड्रेस घाल. मग आम्हाला जे प्रिशूचे ड्रेस खूप जास्त आवडतात पण आम्हाला ते टाकू वाटत नाही आणि तिला ते होतही नाही, ते ड्रेस मग आम्ही तिच्या बाळाला घालतो. आता तिने बाळाचा बेल्ट काढला आणि स्वतःला लावला. कशी दिसते प्रिशू? हे कोण आहे सोना? बाळ आहे. तुझं बाळ आहे का? तिचं बाळ आहे. तिचं बाळाचा ड्रेस पुराण सुरू आहे. तर चला आता मी जेवण करून घेते. आधी मला खूप भूक लागली आहे आणि बाकी काय होतं ते पुढे शेअर कर. शेव नाही आणली मा, शेव नाहीच विसरली ग बच्चा. चला 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 चला. श्रेयाने काहीतरी आणलं असताना तिने काहीतरी कारनामा केलाय.
नेमका कोणासाठी केलाय माहित नाही. जे गिफ्ट रॅप आहे ते तरी माझ्यासाठीच आहे, बिकॉज माझाच बर्थडे आहे. आई तुझं गिफ्ट आणि बाकी काय आहे ते मला नाही माहिती, पण काय आहे ते मी शेअर करते. जर आज गिफ्ट मिळालं तर आज, जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. तिला काही दम निघत नव्हता, म्हणजे आजचा मंगळवार शनिवारपर्यंत पण तिला दम निघत नव्हता. काय आणलं ग? गिफ्ट आणलं प्रिशूसाठी. प्रिशूसाठी गिफ्ट आणलं, म्हणजे बर्थडे माझा आणि तिने प्रिशूसाठी गिफ्ट आणलं. ये मा श्रेया. आई सांगू शकते खूप माझे ना नुसतं हात खूपच थरथर कापत आहे. पाणी आणलं तू शेवासाठी, पाणी आणलं तू शेवासाठी. एवढी शेवा, एवढी शेवा. आणि ते बघा गिफ्ट्स. अच्छा हे आईकडून असं असं गिफ्ट डिझाईन हे आईकडून गिफ्ट आहे. आता नंतर उघडणार आहे का? सोबतच उघडतं ना सर्व, म्हणजे आता तुमची इच्छा आहे आत्ताच ओपन करायची तर. हे पार्क करून गिफ्ट दे. पार्क करून हे पार्क करून आहे. हॅपी बर्थडे. इकडे इकडे हे बेस्ट गिफ्ट आहे. इकडे आईला दे, आईला दे. हॅपी बर्थडे म्हणा. ये पिक्चर दे. ते काय सट्ट होते का? आईला दे. आई म्हणा, आई म्हण, आई म्हण, आई. हा आईला दे. आई घे म्हणा. आई आई उघड. मी प्रिशूचं गिफ्ट घेऊन देतो. सो हे आहे डिश पार्थ कडून, हा आहे आईकडून आणि हा आहे प्रिशूकडून. हॅपी बर्थडे. सो मी आता इथे फर्स्ट गिफ्ट ओपन करत आहे, जे आईकडून आहे. ती आत्ताच म्हणत होती, सो मी आत्ताच करते. हीच आवडली होती का? हीच आवडली होती ना? मस्त एक नंबर. त्यानंतर आता मी सेकंड गिफ्ट ओपन करत आहे, जे पार्थूकडून आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये ना तिने वेगवेगळं ठेवलेलं, ज्याची मला काहीच आयडिया नव्हती. सो बघूया आता सेकंड गिफ्ट काय आहे. आता माझा फेवरेट कलर आहे, प्रिशूच्या ड्रेस सारखाच आहे. इसको बोलते मॅचिंग गाऊन. इसको बोलते आई आता प्रिशूचा ड्रेस सारखाच आहे. वाव, खूप मस्त. मला खूप आवडलं. वाव, हे पहा. सेम प्रिशूचा ड्रेस सारखा नाही होते ना. प्रिशू तुझा ड्रेस. सो फायनली आता मी ते गिफ्ट ओपन करत आहे, जे प्रिशूकडून आहे. खरं तर इमोशनल होईल असं सर्वजण बोलले. मला रडता येत नाही कधीच. तर बघूया आता हे गिफ्ट ओपन केल्यानंतर मला खरंच रडायला येतं आहे की नाही. तसं लास्ट इयर मला रडायला आलेलं, पण यावर्षी मला वाटतं काहीतरी फ्रेम दिसत आहे ही. हॅपी बर्थडे करणार होतं. वाव, ही तर पोयम आहे. वाचते पोयम मी स्वतः तयार केलेली आहे. वाचता खाली. ए आई, खूप प्रेम करते ग मी तुझ्यावर. रात्री झोप तुझी नाही होऊ दिली तर नको ना ग रागवूस माझ्यावर. मी तुझ्या वाढदिवशी तुला काय देऊ? एकच आई 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 बाबा मामा श्रेया सर्वजण करतात मला खूप खुश, पण तुझ्याच खुशीत शिरताच मिळते मला खरी प्रेमळ ऊब. मी अजून लहान, बोलू शकत नाही फार, पण तुझ्यावरचं प्रेम आहे खूप अपार. ए माझी जन्मदाती माऊली, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देते तुला. तुझी ही 1.5 वर्षाची चाललेली सदा सुखी ठेव तुला. माझी विठू माऊली, माझी. गिफ्ट गिफ्ट गिफ्ट. मस्त आहे. गिफ्ट काय? गिफ्ट गिफ्ट. पिशा पा पिशा पिशा. हॅपी बर्थडे म्हणा आई. हॅपी बर्थडे म्हणा. आवडून नाही म्हणा. असं आहे, हॅपी बर्थडे कर. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे कर ना तिला. पिचूनी दिलो पिचू. हॅपी बर्थडे कर ना. आई कुठे? आई आई कुठे? आई कुठे आहे? आई. आणि प्रिशा कुठे? प्रिशा प्रिशा कुठे आहे? ही आई आहे. म्हणून प्रिशा कुठे? प्रिशा कुठे? प्रिशा दिसतच नाहीये मला. अगो बाई. चालुडी माझी, चालुडी माझी, चालुडी. ही तर माझी
आई मस्त केलं खरं सपेश करते थांबा गिफ्ट दाखवते. सो हीच ती गिफ्ट जे प्रिशू कडून आहे. पिशू ते काढून टाक ना, बदलून आणतो. दिलं पाहिजे त्यामुळे. कशा बापरे किती ग कशा दिसते. आणि हा ड्रेस. सो गिफ्ट सर्व मिळालेले आहेत आणि सर्वात दोन pending फेवरेट म्हणजे 2 पेंडिंग आहे बाबाकडनं श्रेयाकडनं आणि सर्वात फेवरेट ही कविता एवढी जास्त इमोशनल आहे ना. मी तुम्हाला फोटो पूर्ण क्लिअर दाखवते, तुम्ही सुद्धा वाचाल. आता माझ्यात जे इमोशन्स आहेत ते नाही येणार कोणात, पण तरी सुद्धा ते वाचल्याबरोबर मला असं झालं की बापरे. मागच्या वर्षीच्या बड्डेला सुद्धा श्रेयाने असंच काहीतरी केलं होतं आणि मला रडवलं होतं. यावर्षी सुद्धा बड्डेच्या एवढं ॲडव्हान्समध्ये तिने मला रडवलं. पण खरंच अमेझिंग गिफ्ट तर ती दरवर्षीच खूप छान देते. पण यावर्षी प्रिशूकडून सुद्धा जे होतं आणि प्रिशूने पण नंतर एक्सप्रेशन एवढे छान दिले ना. मी कॅमेरा खूप लेट सुरू केला, पण हे बघा अगं ते कर डबल कर. कोणच नाही सांगितलं तिला. बापरे बापरे पप्पी घेता त्या फोटोची. पिशीनं दिती म्हणजे पिशीनं दिलं असं. हो बेटा पिचूनच दिलं. बाबाकडून नाही आहे, मग बाबानं अजून दिलं नाही, द्यायचंय. बाळ कुठं गेलं? हा इकडे बाळ, हा इकडे बाळ. हा ड्रेस आणि ही नाचत आहे. सर्वात जास्त खुशी जर झाली असेल ना कोणाला तर ती प्रिशूला. बघा ड्रेस. आणि मला हा ड्रेस खूप जास्त आवडला, लाईक खूप जास्त. प्रिशूला सेम याच कलरचा ड्रेस घेतलेला आहे दादानी. आणि खूप मी आता तुम्हाला प्रिशूची खुशी दाखवते. काय झालं सोना? आईला काय मिळालं असं जेव्हा तू एवढी खुश झाली? मला घेऊन नाचते. अगं बाई घे श्रेया, व्हिडिओ काढ आमच्या दोघी मायले की. हा घे. कशा? अच्छा काढू. अच्छा कशा? बापरे किती खुशी झाली प्रिशाला. अरे बापरे अच्छा पण करायला लागते ना. पण कशासाठी? सोन्याचा हंडा गिंडा सापडला का? नाचासाठी थांब येतो. ड्रेसच भेटला ना, कोहिनूर हिरा थोडी भेटला नाचण्याजोगत. काय करू? किती दिवसानंतर ड्रेस मिळाले का आईला. आई राहिली ना, आईला नाही बोलवलं तू नाचायला. एवढी खुशी झाली की प्रिशूचं नाचणंच नाही थांबत आहे आणि मला सुद्धा खूप खुशी झाली आहे. सो आता मी तुम्हाला व्यवस्थित पूर्ण तिन्ही गिफ्ट दाखवते आणि बॅक कॅमेराने व्यवस्थित दाखवते, फ्रंटनी नाही दाखवता येणार. सो आता तुम्ही गिफ्ट बघा. सो हे गिफ्ट श्रेयाने दिलेलं म्हणजे प्रिशूकडून. आधी साडी दाखवते. ही साडी श्रेयाने दिलेली. ही साडी आईकडून आहे. आईकडून असं ही आईकडून साडी. सो ही साडी दिली आहे आईकडून. मला खूप दिवसाची इच्छा होती आणि आम्ही त्या दिवशी ॲक्च्युली गेलो शॉपिंग करायला, तेव्हा मी ही साडी पसंत केलेली होती. आणि हीच साडी म्हणजे मी म्हटलं होतं आईला की आई मी घेईल एखाद्या फंक्शनसाठी, असं हळदीला वगैरे असं दिवसभर घालायला अशा टाईपमध्ये. घालायला सुद्धा सोपी आहे, म्हणजे इझिली घातल्या जाते आणि खूप छान दिसते. सो माझी इच्छा होती अशी बांधणी टाईपमध्ये घ्यायची, प्रॉपर बांधणी नाही पण या टाईपमध्ये घ्यायची. आणि कानातले जे ती दरवर्षी देतेच. आणि सर्वात मेन म्हणजे हे गिफ्ट जे मी तुम्हाला आतापर्यंत खूप वेळा दाखवलं. हेच ते गिफ्ट ज्याने मला इमोशनल केलं आणि खरंच
खूप खूप छान होतं सर्व. सो ना हीच ती पोयम आहे जी श्रेयाने स्वतः बनवलेली आहे आणि हे गिफ्ट प्रिशूकडून तिने मला दिलेलं आहे. तर तुम्ही ही पोयम छान वाचा. श्रेयाने स्वतः बनवली आहे आणि खरं तर ही पोयम वाचून सर्वांच्याच डोळ्यात अश्रू आले, सर्वांनाच खूप इमोशनल झालं. मला वाटलं नव्हतं मी रडेल, पण तरीसुद्धा मलासुद्धा खूप जास्त रडायला आलं. स्वतः या मॅडमचं माझी टिकली काढायचं चाललंय, जे तिचं फेवरेट काम आहे. झालं? उठता का आता? उठता का आता? चलो सोड मला व्हिडिओ एंड करायचा आहे. नाही हाय कर आणि बाय पण कर, गुड नाईट कर. गुड नाईट. सो श्रेयाचे गिफ्ट मला खूप जास्त आवडले. श्रेया तुला खूप 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 थँक्यू. दरवर्षी ती असंच माझा बड्डे काहीतरी मेमोरेबल बनवत असते आणि यावर्षीचा सुद्धा बड्डे खूप खूप छान केला तिने. बड्डेला वेळ आहे पण आधी जे सरप्राईज दिलं ना ते अमेझिंग होतं. कारण बड्डेच्या दिवशीचा किंवा त्याच्यानंतर असा आमचा वेगळा असा प्लॅन आहे जो मी आत्ता शेअर नाही करू शकत कारण फिक्स नाही आहे त्याच्यामुळे. सो खूप छान होता माझ्यासाठी आजचा दिवससुद्धा, आजचा ब्लॉगसुद्धा आणि गिफ्टसुद्धा खूप जास्त आवडलेत मला. आणि आता प्रिशूसाठी पण तिने शॉर्ट्स आणलेले आहेत, टी शर्ट्स आणलेत समोरच्या दृष्टीने. आणि या म्हटलं आईचा मोबाईल घेऊन येईल, आईचा मोबाईल घेऊन खरोखर आली कामाची. सो साडी मला बनवायला टाकायची आहे कारण एक फॅमिली फंक्शन आहे त्याच्यासाठी म्हणून. आणि बाकी जे काही गिफ्ट होते ते जे श्रेयाचं आहे आणि जे बाबाकडूनचं आहे ते पेंडिंग आहे, ते ती बड्डेच्या आधी देईल. कारण जसं मी सांगितलं बड्डेचं आमचं काहीच नक्की नाही आहे. आणि तिने आत्ताच मला क्लिअर सांगितलेलं आहे की दीदी केक वगैरे मी यावर्षी कॅन्सल केलेला आहे. आणि माझं असं असतं की केकशिवाय बड्डे मला कम्प्लीट वाटत नाही. पण ते ठीक आहे, तिने आधीच सांगितलं आहे त्या दिवशीचं निराशा होण्यापेक्षा. तर असं आहे आता. बाकी बड्डेचा ब्लॉगसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेलच आमचं जर इन केस काही डिसाईड झालं तर. बाकी तुम्हाला ड्रेस कसे वाटले, साडी कशी वाटली. मला एक आमचं खूप जवळचं लग्न आहे त्याच्यासाठी मला हळदीच्या दिवशी दिवसभर घालायसाठी म्हणून साडी पाहिजे होती. म्हणून माझी इच्छा होती की बांधणी टाईपमध्ये मी साडी घेईल. म्हणून मग ती साडी तिच्या लक्षात होतं सो तिने माझ्यासाठी ती आणली. कारण माझ्याकडे खूप सुंदर सुंदर साड्या आहेत पण जाऊच द्या आता. तर असं आहे. बाकी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि बाकी तुम्हाला आमचं पूर्ण फॅमिलीचं बॉन्ड वगैरे या सर्व गोष्टी कशा वाटल्या ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि एक सांगायचं राहिलं माझं ते म्हणजे ती जी पोयम आहे ती पोयम श्रेयाने स्वतः बनवलेली आहे प्रिशूकडून. असं म्हणजे प्रिशूने म्हटलं आहे या टोनमध्ये, शब्द श्रेयाचे आहे पण प्रिशू म्हणती आहे अशा ह्याच्यात. आणि खूप जास्त इमोशनल झालो आम्ही सर्व. ती पोयम खरं तर प्रत्येकाने वाचली आणि प्रत्येकजण खूप इमोशनल झालं. लास्ट इयर माझ्या बड्डेच्या वेळीसुद्धा काही जणांनी आम्हाला असं सांगितलं होतं की आम्ही ती श्रेयाची पोयम ऐकून आम्हालासुद्धा इमोशनल झाल्यासारखं झालं. यावर्षीची श्रेयाची पोयम तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते. प्रिशूचं मी जे बोलली होती ते सर्व तुम्हाला कसं वाटतं आहे आणि मला जे तिला शिकवण्याची जी आयडिया आहे माझ्या ते सुद्धा कसं वाटतं आहे तेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.